जय शिवराय, जय शंभूराजे. माझ्या तमाम फेसबुक लाईव्हच्या, इंस्टाग्रामच्या बंधू भगिनींनो, मैत्रिणींनो, आज लाईव्हच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपणास सांगावयाच्या आहे. त्याचं कारण असं की सध्याचं जे देशांतर्गत वातावरण असेल, राज्यस्तरीय वातावरण असेल, ह्यामध्ये दिवसेंदिवस खूप बदल होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय वातावरणामध्ये 2 प्रमुख देशांमध्ये युद्ध चालू असल्यामुळे त्याचे पडसाद हे भारतातही उमटताना दिसतात आहे. परिणामी भारतात लागणाऱ्या इंधनाच्या, गॅसच्या टंचाई निर्माण झाल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे. आता देशात काय चाललंय म्हणून राज्यात काय चाललंय, तर राज्यात देखील त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही आहे. पण राज्यामध्ये अजून एक जर मुद्दा असेल तो म्हणजे काय, की काही राजकीय धोंडे हे सर्व समाजामध्ये जातीवाद पसरवताना दिसत आहेत. प्रत्येक महापुरुषाला प्रत्येक जातीमध्ये वाटून त्या महापुरुषांच्या विचारांचे खंडन करीत समाजाला वेगळ्या मार्गाने नेण्याचा अवलंब करत आहेत. परिणामी ह्या गोष्टींमुळे सामाजिक सलोखा बिघडत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी काही गुंडगिरीतली माणसं असेल, काही अपप्रवृत्तीची माणसं असेल, असे उदयाला येतात आणि 4-2 टाळक्यांच्या जीवावरती स्वतःला किंग समजू लागतात. तर सर्वसामान्य लोकांना मी या माध्यमातून एकच विनंती करेल की आपलं डोकं शांत ठेवून पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं आणि मस्तक सुधारल्यामुळे कोणाही गुंडांपुढं, धोंड्यांपुढे नतमस्तक व्हायची वेळ येणार नाही. अशा अनुषंगाने थोडासा अभ्यासू मनोवृत्ती ठेवा. कोण काय विचार करतो, कोण आपल्याला बिघडून देतो, ह्याकडे लक्ष देऊ नका. जेणेकरून आपला महाराष्ट्र, आपला देश सर्वांगीण दृष्टिकोनातून कसा एक राहील, जातीमध्ये, व्यवस्थेमध्ये त्या बंधनात न अडकता आपल्याला जे योग्य वाटतं, आपल्या कुटुंबाची प्रगती असेल, आपल्या समाजाची प्रगती असेल, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील व्यवस्था असेल, याकडे यशस्वी दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यास निश्चित स्वरूपामध्ये यामध्ये बदल होईल. कोणत्याही एका जातीच्या आधारावर